नमस्कार. पुष्पास खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक आणि खमंग असा मुळ्याचा पराठा. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी हा पराठा एकदम परफेक्ट आहे. मुळा हा फायबर, व्हिटॅमिन सी अशा अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतो. तो पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराला ताजेतवाने ठेवतो. त्यामुळे हा पराठा चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मुळ्यात कॅलरीज कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी दिली आहे. ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल. बाजारातून मुळा घेताना पांढरा, शुभ्र आणि ताजा रसरशीत बघून घ्यायचा. मुळा स्वच्छ धुवून कोरडा करून पिलरच्या साहाय्याने त्याच्यावरची साल काढून घ्यायची. आता मुळा मध्यम आकाराच्या किसणीवर किसून घेऊया. फार बारीक पण नाही आणि फार मोठा पण नाही. हा असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किसून घ्यायचा आहे. आता कांदा, हिरवी मिरची आणि ताजी कोथिंबीर अगदी बारीक चिरून तयार करून घेऊ, ज्यामुळे पराठ्याची चव आणि त्याचा सुगंध अधिकच खुलून येईल. का मोठ्या परातीत किसलेला मुळा घेऊया. बघा किती पांढरा शुभ्र सुंदर दिसत आहे. मुळ्यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे हाताने दाबून त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाकायचे आहे. हे असं केल्याने पराठा मऊ आणि परिपूर्ण तयार होतो. आता हा मोकळा केलेला मुळा परातीत पसरवून घेऊ. आता यामध्ये एक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, किचन किंग मसाला, घरगुती लाल तिखट, शाही जिरे, हळद 1 टीस्पून, चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ घालूया. आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊ. आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने एकजीव करून घेऊ. रंगीबेरंगी मसाले आणि ताजी कोथिंबीर यामुळे हे मिश्रण खूपच आकर्षक दिसू लागते. हे मिश्रण मिक्स करताना हाताने चांगले चोळून एकत्र मिक्स करायचं आहे. हे सर्व मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये लागेल तसे गव्हाचे पीठ थोडे थोडे घालत मिक्स करत मळून घ्यायचं आहे. जितके जास्त चांगले मळू तितकं यामध्ये पिठाची लवचिकता वाढत आतल्या मसाल्यांचा आणि मुळ्याच्या सुगंधाचा एक सुंदर पिठाचा गोळा तयार होईल. या पिठामध्ये वेगळं पाणी घालायची गरज नाही, कारण मुळ्यामध्ये पाणी असतं. यामध्ये थोडे तेल घालून पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आणि पिठाला रेस्ट द्यायची. आता या पिठाचे छोटे गोळे करून पोळपाटावर थोडे पीठ लावून एक गोळा घेऊन गोल आकारात लाटून घेऊया. लाटताना मुळ्याच्या आणि कोथिंबीरीचे छोटे तुकडे दिसू लागतात. अशा घरगुती रेसिपी पाहण्यासाठी पुष्पास खमंग किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असे 2 पराठे लाटून घेऊया. गॅसवर तवा गरम करून गरम तव्यावर हा पराठा सावकाश टाकून छान दोन्ही बाजूने भाजून घेऊया. दोन्ही बाजूने सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे, कारण मुळा कच्चा असतो. त्यामुळे हा पराठा चांगला खमंग आणि सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याचा खमंगपणा आणखीनच वाढतो. आता गरमागरम पराठा प्लेटमध्ये काढून वरून तूप लावूया. तुपाचा सुवास आणि पराठ्याचं खमंग चव खाणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. तूप लावलेला आहे म्हणून हा पराठा खूपच हेल्दी आहे. मुळा हा फायबर, व्हिटॅमिन सी अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतो. तो पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराला ताजेतवाने ठेवतो. त्यामुळे हा पराठा चवीसोबत आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा मुळ्याचा पराठा दही, लोणचं, शेजवान चटणी, बटर किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला खूपच चविष्ट लागतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि पुष्पास खमंग किचनला
नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन खमंग रेसिपीसह. धन्यवाद.